आज आपण ऑफिस कॉन्फिग हा फीचर बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला नॅव्हिगेशनवर जायचं आहे. नॅव्हिगेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची फीचर लिस्ट येईल. त्यातून तुम्हाला सेकंड लास्ट ऑप्शन आहे ऑफिस कॉन्फिग म्हणून, तिथे क्लिक करायचं आहे. ऑफिस कॉन्फिगमध्ये तुम्हाला जमकू रिलेटेड सेटिंग्स मिळतील. ऑफिस कॉन्फिग 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे: ऑफिस मास्टर, सेटिंग्स आणि लायसन्सिंग. आपण ऑप्शन मास्टर बघू शकतो. ऑप्शन मास्टरमध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आहे लेबल मास्टर. यामध्ये तुम्ही लेबल क्रिएट करू शकता जे टास्क लेवलवर ऍड करता येतात. त्यासाठी तुम्हाला लेबल मास्टरवर क्लिक करायचं आहे. लेबल मास्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेबलची इथे लिस्ट मिळेल. लेबल मास्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या टास्कसाठी लेबल क्रिएट करायचे आहे. लेबल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पहिले न्यू बटनवर क्लिक करायचं आहे. न्यू बटनवर क्लिक केल्यानंतर लेबलचं नाव टाकायचं आहे. लेबल हे टास्कला अटेन्शन देण्यासाठी असतं, तर तुम्ही त्यासाठी मल्टिपल लेबल क्रिएट करू शकता. हे लेबल वर्किंग प्रोग्रेस किंवा बिल इश्यू किंवा अटेन्शन ॲडमिन अशा रीतीचे लेबल असू शकतात. मी इथे ऍड करत आहे WIP. त्याच्यानंतर तुम्ही लेबलला कलर देऊ शकता. हवं असेल तर डिस्क्रिप्शन ऍड करू शकता किंवा सेव्ह बटनावर क्लिक करून लेबल क्रिएट करू शकता. लेबल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला तो लेबल तुमच्या टास्क लिस्टमध्ये दिसून येईल. तुम्हाला नॅव्हिगेशनवर जायचं आहे. नॅव्हिगेशनवर गेल्यानंतर तुम्हाला तुमची टास्क लिस्ट ओपन करायची आहे. टास्क लिस्टवर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचे इथे टास्क दिसत आहे. आता कोणत्याही टास्कला जर तुम्हाला सिंगल किंवा मल्टिपल लेबल ऍड करायचं असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही सेकंड फीचर मधनं किंवा मल्टिपल ऑप्शन मधनं लेबल ऍड करू शकतात. ऍड आणि रिमूव्ह लेबल बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो लेबल हवा आहे त्या लेबलवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. असे तुम्ही मल्टिपल लेबलही ऍड करू शकता. हा लेबलचा रिपोर्ट तुम्हाला डेली डॅशबोर्डमध्ये दिसून येईल. लेबल मास्टर झाल्यानंतर तुमच्याकडे अटेंडन्स कॅटेगरी आहे. जर तुम्हाला अटेंडन्स मध्ये कॅटेगरी क्रिएट करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता. जसं की एक्झाम्पल, अटेंडन्स कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू बटनवर क्लिक करायचं आहे. स्टेटस बघायचं आहे. स्टेटस आपल्याकडे प्रेझेंट आणि अब्सेंट असे 2 स्टेटस असणार आहे. प्रेझेंट क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे प्रेझेंटसाठी स्टेटस क्रिएट करू शकता. जसं की वर्किंग प्रोग्रेस, ऑडिट, क्लायंट व्हिजिट अशा रीतीचे तुम्ही वेगवेगळे स्टेटस इझिली क्रिएट करू शकता आणि तुम्हाला सेव्ह करायचं आहे. जर मी इथे प्रेझेंटच्या ऐवजी ॲबसेंट केलं तर इथे सीक लिव्ह किंवा एक्झाम लिव्ह किंवा नॉट मेन्शन, पेड लिव्ह अशा रीतीचे तुम्ही इथे मल्टिपल ऑप्शन्स ऍड करू शकता. आणि अटेंडन्स मार्क करताना लोकेशन वाईज किंवा अटेंडन्स पेजवर गेल्यानंतर तुम्ही इथे कॅटेगरी सिलेक्ट करून अटेंडन्स मार्क करू शकता. नंतर आपल्याकडे ऑप्शन आहे कॅटेगरी. कॅटेगरी हा फीचर मल्टिपल ऑप्शन्स मध्ये दिसतो. जसं की एक्झाम्पल, क्लायंट, सर्व्हिसेस, टास्क, रिमाइंडर्स, फोल्डर्स, शॉर्टकट्स. मल्टिपल ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी ऑप्शन दिसून येईल. तुम्ही इथे कॅटेगरी क्रिएट करू शकता. त्यासाठी तुम्हाला न्यू बटनवर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट कॅटेगरी टाईप करायचं आहे. जसं की तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर कॅटेगरीसाठी टाईप येईल, जसं बिलिंग, क्लायंट, टू डू, सर्व्हिसेस. एक्झाम्पल आहे क्लायंट. क्लायंटला क्लिक केल्यानंतर तुम्ही HUF, इंडिव्हिज्युअल, LLPP असे वेगवेगळे कॅटेगरी क्रिएट करू शकता. जर इथे मी सर्व्हिस सिलेक्ट करत असेल तर सर्व्हिससाठी IT, GST, TDS, ऑडिट. जर तुमच्याकडे बिलिंग असेल तर नॉन बिलिंग, बिलिंग, कॅश करून अशा वेगवेगळ्या टाईपचे कॅटेगरीज तुम्ही ऍड करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे कॅटेगरी कॉन्फिग. कॅटेगरी कॉन्फिग वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेक कॅटेगरी मॅन्डेटरी दिसून येईल. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही टास्क क्रिएट करत असाल, क्लायंट क्रिएट करत असाल किंवा क्लायंट ग्रुप क्रिएट करत असाल किंवा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही जे क्रिएट करत असाल त्यावेळी तुम्हाला कॅटेगरी प्रॉफिट सेंटर आणि कॉस्ट सेंटर जर मॅन्डेटरी ठेवायचं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. म्हणजेच जर टास्कसाठी मी कॅटेगरी मॅन्डेटरी ठेवली तर विदाउट कॅटेगरी सिलेक्ट करता कोणीही पर्सन टास्क क्रिएट करू शकत नाही. जर क्लायंट क्रिएट करताना मी प्रॉफिट सेंटर मॅन्डेटरी ठेवलं तर ज्यावेळी युजर क्लायंट क्रिएट करत असेल त्यावेळी त्याला प्रॉफिट सेंटर म्हणजेच पार्टनरचं नाव टाकणं मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे ईमेल ऑप्शन.
जमकूमधून आपण मल्टिपल ईमेल क्लायंटला करू शकतो. त्यासाठी तुम्हाला ईमेलवर क्लिक करायचं आहे. ईमेलवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला टॅब येणार आहे इन्फोचा. इन्फोमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती तुम्ही रीड करायची आहे. त्याच्यानंतर ईमेल फ्रॉम आहे, म्हणजे हा ईमेल कोणत्या ईमेल आय डीने गेला पाहिजे. तुम्ही ईमेल लिस्ट बघू शकता. इथे आपण मल्टिपल ईमेल आय डीज ऍड करू शकतो. त्याच्यानंतर त्याचा ईमेल आय डीज ऍड करण्यासाठी आपल्याला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला पर्सनचं नाव टाकायचं आहे. पर्सनचं नाव टाकल्यानंतर ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि ऍड करायचं आहे. ते ऍड होऊन जाईल. इथे ईमेल टेम्पलेट आहे. तुम्ही इथे तुमचे टेम्पलेट्स ऍड करू शकता. ज्यावेळी तुम्ही ईमेल शेअर करणार असाल त्यावेळी इथे ते टेम्पलेट्स डायरेक्टली ऍड होऊन जातील. तुम्हाला इथे ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. टेम्पलेटचं नाव टाकायचं आहे. तसं ऍड केलं आहे GSTR 3B किंवा 1. तुम्ही इथे सब्जेक्ट ऍड करायचा आहे आणि त्यानंतर तुमची ईमेल बॉडी टाईप करायची आहे. ठीक आहे. आणि ऍड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. नंतर आपल्याकडे टीम ईमेल्स येणार आहे, म्हणजे जे तुमचे युजर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इथे ईमेल आय डी ऍड करू शकता. ओके. जर तुम्हाला इंटरनल कम्युनिकेशन ठेवायचं असेल तर तुम्ही इथून टीमला ईमेल शेअर करू शकतात. त्यासाठी टीमला त्यांच्या प्रोफाईल लिस्टमध्ये ईमेल ऍड करणं गरजेचं आहे. आता आपण बघणार आहोत SMTP कॉन्फिग. SMTP कॉन्फिग मध्ये तुम्हाला इन्स्टेड ऑफ नॉन रिप्लाय ईमेल तुम्ही स्वतःचा ईमेल सर्व्हर यूज करून ईमेल शेअर करू शकतात. म्हणजे ज्यावेळी तुमचे क्लायंट ईमेलवर रिप्लाय करतील त्यावेळी तो ईमेल आय डी तुमच्या त्या ईमेल आय डीच्या इनबॉक्समध्ये रिसीव्ह होईल. याची प्रोसेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता. सो आपण सबटास्क टेम्पलेट आणि टू डू टेम्पलेट हे एकत्र बघणार आहोत. याआधी आपण पासवर्ड टाईप बघणार आहोत. पासवर्ड टाईप म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमचे क्लायंटचे युजर आय डी आणि पासवर्ड ऍड करतात त्यासाठी तुम्ही इथे टाईप सिलेक्ट करू शकता. टाईप सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला ऍड पासवर्ड बटनवर क्लिक करायचं आहे. ऍड पासवर्ड बटनवर क्लिक केल्यानंतर टाईपचं नेम टाकायचं आहे. एक्झाम्पल तुमचे ITRचे युजर आय डी पासवर्ड असतील, GSTचे युजर आय डी पासवर्ड असतील किंवा Gmail, PTRC, अदर्स असे वेगवेगळे युजर आय डी पासवर्ड असतील त्यांची टाईप इथे ऍड करायचा आहे. एक्झाम्पल ITR. त्यानंतर तुम्ही फायलिंग साईटचा URL इथे ऍड करू शकता. हा ऑप्शन मॅन्डेटरी नाही आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही युजर आय डी पासवर्ड कुठल्याही क्लायंट लेवलवर ऍड करत असाल तुम्ही टाईप इथे इझिली सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ऑप्शन आहे सबटास्क स्टेटस. सबटास्क स्टेटसमध्ये ज्यावेळी तुमचे सबटास्कवर वर्किंग चालू असते किंवा सबटास्कला काही कस्टमाइज स्टेटस द्यायचं असेल त्यासाठी तुम्ही इथे क्रिएट करू शकता. सबटास्क स्टेटसवर क्लिक करायचं आहे. इथे न्यू बटनवर क्लिक करायचं आहे. स्टेटसचं नाव टाकायचं आहे. स्टेटसचं नाव अटेन्शन, कंप्लीट, हाय प्रायोरिटी, स्टक, व्हेरीफाय, वर्किंग प्रोग्रेस, डेटा इश्यू, व्हेरीफाय, पेंडिंग अशा वेगवेगळे स्टेटस तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे पाहिजे असेल तर तुम्हाला कलर सिलेक्ट करायला ऑप्शन मिळतो. त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही ज्यावेळी तुमचे सबटास्क क्रिएट होतील आणि सबटास्कवर तुम्ही वर्किंग करत असाल त्यावेळी ते स्टेटस तिथे ऍड करू शकता. नंबरिंग ऑप्शनमुळे आपल्याला क्लायंट, ग्रुप्स आणि टास्क यांचं काउंट करतो. नंबरिंग मध्ये तुम्ही बघू शकता इथे नंबरिंग सेटअप दिलेला आहे ग्रुप, टास्क आणि क्लायंटसाठी. इथे नेक्स्ट नंबर दिलेला आहे 2273, म्हणजे माझे 2272 ग्रुप्स क्रिएट झालेले आहेत आणि नेक्स्ट ग्रुप जो क्रिएट होईल तो 2273 असणार आहे. सेम फॉर अ टास्क माझे 20,579 टास्क क्रिएट झालेले आहेत. नेक्स्ट टास्क जो क्रिएट होईल तो 20,580 या नंबरने असेल. म्हणजे तुम्हाला इथे क्लायंटचाही काउंट कळतो. आपण नंबरिंग बघितलेली आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट कॅटेगरी बघणार आहोत आणि नंतर डॉक्युमेंट टेम्पलेट बघणार आहोत. इथे डॉक्युमेंट कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची आहे. डॉक्युमेंट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू बटन दिसून येईल. तुम्ही इथे डॉक्युमेंट कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. तुम्हाला सगळ्यात पहिले कॅटेगरी टाईप सिलेक्ट करायचा आहे.
कॅटेगरी टाईप सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता रिक्वेस्ट, इनवर्ट, आउटवर्ट असे तुमचे 3 कॅटेगरी दिसत आहेत. या 3 कॅटेगरीची नावं पहिली का घेतली आहेत, कारण की या 3 कॅटेगरीसाठी खूप वेळा कॅटेगरी नेम सेम असतात. जसं की रिक्वेस्ट आपण कोणते डॉक्युमेंट करत आहोत, ओरिजिनल किंवा सॉफ्ट कॉपी किंवा झेरॉक्स, PDF, एक्सेल तुम्ही इथे मेन्शन करू शकता. म्हणजे कोणत्या टाईपचं डॉक्युमेंट आपल्याला हवं आहे. तेच डॉक्युमेंट तुम्ही इन्व्हर्ट पण करत आहात, म्हणजे कोणत्या टाईपचे डॉक्युमेंट आपल्याला मिळत आहेत, ओरिजिनल आहेत, पुन्हा एक्सेल फॉर्मॅटमध्ये आहे, सॉफ्ट कॉपी आहे, हार्ड कॉपी आहे. सेम फॉर आउटवर्ड, हे डॉक्युमेंट कोणत्या फॉर्मॅटमधून आपल्या ऑफिसमधून चाललेले आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, झेरॉक्स चालले आहेत, सॉफ्ट कॉपी आपण देत आहोत क्लायंटला, अशा रीतीने तुम्ही मेन्शन करू शकता. इथे डॉक्युमेंट हा फोर्थ ऑप्शन आहे, हा थोडा डिफरंट असेल. डॉक्युमेंटचं मिनिंग आहे की हा डॉक्युमेंटचा टाईप काय आहे. एखाद वेळेस तुम्ही ऍड करू शकता की हा डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे, हाय प्रायोरिटी आहे, तशा रीतीने तुम्ही इथे ऍड करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कलर सुद्धा सिलेक्ट करू शकता आणि इथे सेव्ह करू शकता. डॉक्युमेंट कॅटेगरी झाल्यानंतर आता आपण डॉक्युमेंट टेम्पलेट बघणार आहोत. तुम्हाला टास्कमध्ये ज्यावेळी युनिक डॉक्युमेंट ऍड करायचे असेल, ज्यांची लिस्ट तुमच्या सर्व्हिस लेवलवर ऍड नसेल, तुम्ही इथे डॉक्युमेंट टेम्पलेटमध्ये क्रिएट करून ठेवू शकता. डॉक्युमेंट टेम्पलेटवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. टेम्पलेटचं नाव ऍड करायचं आहे. नाव ऍड झाल्यानंतर हा डॉक्युमेंट कोणत्या सर्व्हिससाठी आहे ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. इथे सर्व्हिसची कॅटेगरी दिसून येते, ना की सर्व्हिसचं नाव. ऑडिट, इन्शुरन्स, ITR असे तुम्ही जेही सर्व्हिसचे कॅटेगरीज क्रिएट केलेले असतील त्यांची लिस्ट दिसून येईल, पण हे ऑप्शनल आहे. तुम्ही विदाऊट सिलेक्ट करता सुद्धा इथे सेव्ह करू शकता. एकदा ऑडिट हा टेम्पलेट क्रिएट झालेला आहे. आता आपला एकदा ऑडिट हा टेम्पलेट क्रिएट झाला की आपण त्यासाठी टेम्पलेटमध्ये लागणारे डॉक्युमेंटची लिस्ट इथे ऍड करू शकतो. त्यासाठी तुम्हाला ऍड आयटम बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटचं नाव टाकायचं आहे. एक्झाम्पल परचेस बुक. आता इथे तुम्ही रिक्वेस्ट कॅटेगरी ऍड करू शकता, तसं बघितलं ओरिजिनल. आणि जर तुम्हाला हवं असेल इथे डॉक्युमेंटची कॅटेगरी ऍड करू शकता. एक्झाम्पल इज इम्पॉर्टंट, हाय प्रायोरिटी, कॉन्फिडेन्शियल अशा रीतीची तुम्ही डॉक्युमेंट कॅटेगरी मेन्शन करू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट आपण ऑप्शन बघणार आहोत, तो आहे स्टेटस रिझन टेम्पलेट. एंटिटी हा ऑप्शन आपण बिलिंग मध्ये आधीच बघितलेला आहे. आपण आता स्टेटस रिझन टेम्पलेट बघणार आहोत. इथे आपण टास्क स्टेटस टेम्पलेट ऍड करणार आहोत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही टास्कचं स्टेटस गोइंग टू इग्नोर किंवा गोइंग टू स्टक करत असाल किंवा कम्प्लीट टू स्टक किंवा कम्प्लीट टू इग्नोर करत असाल, त्यावेळी तुम्ही इथे रिझन ऍड करू शकता. ते रिझन प्री डिफाईनही असू शकतात. त्यासाठी तुम्हाला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. टेम्पलेटचं नाव टाकायचं आहे. एक्झाम्पल डेटा इश्यू वगैरे. त्यानंतर हा टेम्पलेट कोणत्या स्टेटससाठी आहे, जसं एक्झाम्पल स्टकसाठी आहे की इग्नोरसाठी आहे ते तुम्ही मेन्शन करायचं आहे. इथे तुम्हाला रिझन ऍड करायचं आहे. एक्झाम्पल डेटा नॉट रिसीव्ह किंवा डेटा स्टील पेंडिंग अशा रीतीने तुम्ही इथे मेन्शन करू शकता आणि इथे सेव्ह करायचं आहे. ज्यावेळी मी स्टेटस चेंज करेल त्यावेळी मला डेटा इश्यू ऑप्शन मिळेल. नंतर आपल्याकडे डिव्हाइस ऑप्शन अवेलेबल आहे. डिव्हाइसमुळे तुम्ही तुमच्या युजर्सना रेस्ट्रिक्ट करू शकता की ते पर्टिक्युलर डिव्हाइस व्यतिरिक्त जे रजिस्टर झालेलं आहे त्या डिव्हाइस व्यतिरिक्त कुठेही लॉग इन करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे. डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले ओनर किंवा सुपर ऍडमिन आहेत त्यांना त्यांचे डिव्हाइस रजिस्टर करायचे आहेत. डिव्हाइस रजिस्टर करण्यासाठी त्यांना पहिले त्यांचं अकाउंट 2 टॅबमध्ये ओपन करायचं आहे. एक नॉर्मल टॅब आणि सेकंड इनकॉग्निटो टॅब. त्यासाठी नॉर्मल टॅब ओपन झालेला आहे. तुम्हाला न्यू टॅब ओपन करायचा आहे. चक्कू टॅब ॲप टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन पेज येणार आहे. त्यावेळी रजिस्टर डिव्हाइसवर सिलेक्ट करायचं आहे आणि रजिस्टर करायचं आहे. जे ओनर पर्सन असेल त्यांना हा ID कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर त्यांना त्यांच्या डिव्हाइस लिस्टमध्ये जायचं आहे. ऍड बटनवर क्लिक करायचं आहे.
डिव्हाइस आय डी टाईप करायचा आहे आणि डिस्क्रिप्शन ऍड करायचं आहे. एक्झाम्पल इज सुपर ऍडमिन पीसी आणि इथे सेव्ह करायचं आहे. हे आपण ऍडमिन किंवा सुपर ऍडमिनचं आय डी लॉग इन केलेला आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला अशा रीतीने बाकीच्या युजर्सचे पण आय डी घेऊन इथे रजिस्टर चक्कू डॅट ॲप टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन पेज येणार आहे. त्यावेळी रजिस्टर डिव्हाइसवर सिलेक्ट करायचं आहे आणि रजिस्टर करायचं आहे. जे ओनर पर्सन असेल त्यांना हा आय डी कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर त्यांना त्यांच्या डिव्हाइस लिस्टमध्ये जायचं आहे. ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. डिव्हाइस आय डी टाईप करायचा आहे आणि डिस्क्रिप्शन ऍड करायचं आहे. एक्झाम्पल इज सुपर ऍडमिन पीसी आणि इथे सेव्ह करायचं आहे. हे आपण ऍडमिन किंवा सुपर ऍडमिनचं आय डी लॉग इन केलेलं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला अशा रीतीने बाकीच्या युजर्सचे पण आय डी घेऊन इथे रजिस्टर करायचे आहेत. एकदा का तुमचे रजिस्टर आय डी झाले की तुम्ही हा टॉगल ऑन करू शकता, म्हणजे तुमची टीम त्या डिव्हाइस रजिस्टर असलेल्या पीसी मधनं लॉग इन करू शकते. आता आपल्याकडे हिअरिंग कस्टम फील्ड आहे. जम्पूमध्ये आपण मल्टिपल हिअरिंग्स क्रिएट करू शकतो एका सिंगल किंवा मल्टिपल टास्कसाठी. त्यावेळी खूप वेळेला आपल्याला हिअरिंग रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड करायची असते. जसं की हिअरिंगसाठी कोण पर्सन हिअरिंग अटेंड करत आहे, नेक्स्ट हिअरिंगची गरज आहे की नाही, किंवा ही हिअरिंग कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या केससाठी जात आहात, त्यासाठी तुम्हाला इथे हिअरिंग कस्टम फील्डवर क्लिक करायचं आहे. हिअरिंगमध्ये कस्टमाइज इन्फॉर्मेशनचे हेडिंग्स ऍड करण्यासाठी ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. कॉलमचं नेम टाईप करायचं आहे, म्हणजे टाईप ऑफ डेटा तुम्ही कोणता ऍड करणार आहात. तुम्हाला डेट रिलेटेड डेटा ऍड करायचा आहे, टेक्स्ट रिलेटेड म्हणजे कस्टमाइज वर्डिंग रिलेटेड डेटा ऍड करायचा आहे, किंवा येस ऑर नो रिलेटेड डेटा ऍड करायचा आहे, किंवा तुम्हाला नंबर रिलेटेड डेटा ऍड करायचा आहे, जसं की किती फी तुम्ही चार्ज करत आहात, किंवा तुमचे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस काय आहेत, तर ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता, म्हणजे नंबरिंग मध्ये ऍड करू शकता. इथे लेबल ऍड करायचं आहे, म्हणजे हेडिंग ऍड करायची आहे. एक्झाम्पल प्लेस ऑफ हिअरिंग. ज्यावेळी प्लेस ऑफ हिअरिंग इथे ऍड करते, त्या हिअरिंग मध्ये मी इथे कोणत्याही डिस्ट्रिक्टचं किंवा सिटीचं नाव इझिली मेन्शन करू शकते. पण मला इथे असा आन्सर टाकायचा आहे की नेक्स्ट हिअरिंग लिमिटेड आन्सर ऍड करायचे असेल तर त्यासाठी माझ्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. एक्झाम्पल नेक्स्ट हिअरिंग गरजेची आहे की नाही, त्यासाठी मी प्लेस ऑफ हिअरिंगच्या ऐवजी त्यासाठी मी ॲडव्हान्सवर सर्च करू शकते. ऑप्शनमध्ये येस नो नॉट नीडेड असे ऍड करू शकते. म्हणजे ज्यावेळी मी डेटा किंवा इन्फॉर्मेशन ऍड करायला जाईल त्यावेळी मला फक्त येस नो किंवा जे ऑप्शन मी इथे ऍड केलेले आहेत तेच ऑप्शन दिसून येतील. ऑप्शन मास्टर मध्ये सगळे फीचर्स झालेले आहेत. आता आपले फक्त सबटास्क आणि डॉक्युमेंट टेम्पलेट हे बाकी आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण सबटास्क टेम्पलेट मध्ये जाणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण टू डू टेम्पलेट मध्ये जाणार आहोत. टू डू टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे. टू डू टेम्पलेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. इथे टेम्पलेटचं नाव मेन्शन करायचं आहे. त्यानंतर सर्व्हिस कॅटेगरीचं नाव जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर, किंवा डायरेक्टली सेव्ह बटनवर सिलेक्ट करायचं आहे. आता स्टॅच्युटरी ऑडिट INR साठी मला जे पण टू डूज किंवा कस्टमाइज चेकलिस्ट ऍड करायची असेल ती इथे मी मेन्शन करू शकते, आणि ज्यावेळी मला टास्कमध्ये ती गरजेची आहे त्यावेळी मी टेम्पलेट ऍड करू शकते. इथे मला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. टू डूचं नाव कॉपी करायचं आहे. त्यानंतर मला इथे सॉर्ट आउट नंबर मेन्शन करायचा आहे. जर मी टू डूची कॅटेगरी क्रिएट केली असेल तर मला इथे टू डूची कॅटेगरी सिलेक्ट करायला ऑप्शन मिळून जाईल. टू डूचा ग्रुप सुद्धा इथे अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही इथे टू डूचा ग्रुप सिलेक्ट करू शकता. इथे डिस्क्रिप्शन आहे, तुम्ही इथे डिस्क्रिप्शन ऍड करू शकता. त्याच्यानंतर
हा टू डू एका स्पेसिफिक पर्सनला मेन्शन करायचा असेल, त्या पर्सनचं नावही तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा टू डू वर्कफ्लो किंवा करंट मोडमध्ये मेन्शन करायचा असेल, तेही ऑप्शन अवेलेबल आहे. आणि तुम्ही मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं टू डू आयटम ऍड झालेला आहे. असे तुम्ही टू डू ऍड करू शकाल. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला पर्पल वर्ड मध्ये जनरल ऑप्शन दिसत आहे, म्हणजे ज्या टू डू साठी कॅटेगरी क्रिएट केलेली नसेल ती बाय डिफॉल्ट जनरल मोड मध्ये जाते. टू डू टेम्पलेट सिलेक्ट झालेले आहेत. आता आपण सबटास्क बघणार आहोत. सबटास्क टेम्पलेटवर सिलेक्ट करायचं आहे. सबटास्क हा ऑप्शन स्पेशली ऑडिटसाठी डिझाईन केलेला आहे. ज्यावेळी आपल्याला मल्टी लेअर वर्क करायचं असतं त्यावेळी आपण सबटास्क हा ऑप्शन यूज करू शकतो. जसं एक्झाम्पल, आपल्याला आता सबटास्क क्रिएट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. सगळ्यात आधी सबटास्कचं टेम्पलेट क्रिएट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा सर्व्हिस कॅटेगरी जर हवी असेल तर तुम्ही मेन्शन करू शकता किंवा सेव्ह बटनवर सिलेक्ट करू शकता. ती झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे सगळ्यात पहिले ऑप्शन आहे सर्व्हिस युझिंग टेम्पलेट. सबटास्क हा ऑप्शन टास्क मध्ये तर तुम्ही ऍड करू शकतातच, त्याचसोबत सबटास्क तुम्ही सर्व्हिस लेवलवरही ऍड करू शकता. सर्व्हिस लेवलवर तुम्हाला सबटास्क डायरेक्ट ऍड करायला ऑप्शन मिळत नाही. तुम्हाला आधी टेम्पलेट ऍड करावं लागतं आणि नंतर तुम्ही हवं असेल तर सिंगल आयटम्स ऍड करू शकता. तर हा सबटास्कचा टेम्पलेट जर मल्टिपल सर्व्हिसमध्ये ऍड झालेला असेल त्याची नावं इथे दिसून येतील. आता आपण सबटास्क टेम्पलेटमध्ये आयटम्स ऍड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला ऍड आयटमवर क्लिक करायचं आहे. सॉर्ट आउट नंबर ऍड करायचा आहे. सबटास्कचं नाव टाकायचं आहे. अकाउंटिंग. आता अकाउंटिंग मध्ये तुम्हाला मल्टिपल पॉइंट्सवर वर्क करायचं आहे. त्यावेळी अकाउंटिंग या सबटास्कच्या अंडरमध्ये मी एक टू डू टेम्पलेट ऍड करू शकते. इथे सिलेक्ट टू डू टेम्पलेट ऍड करायचं आहे. क्लिक करणार आहे मी आणि जे टू डू टेम्पलेट ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहे ते टू डू टेम्पलेट मी इथे सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर मला इथे सेव्ह करायचं आहे. तुम्ही इथे टार्गेट डे पण बघू शकता, म्हणजे हा टेम्पलेट किती दिवसांमध्ये कंप्लीट झालं पाहिजे तेही तुम्ही इथे मेन्शन करू शकता. इथे तुम्हाला सेव्ह केल्यानंतर इथे बघू शकता अकाउंटिंग हा सबटास्क आहे आणि त्याच्या खाली टास्क, त्याच्या अंडरमध्ये टॅक्स ऑडिट हे टू डू टेम्पलेट ऍड झालेलं आहे. म्हणजे हे टेम्पलेट ज्याही टास्कमध्ये ऍड होईल त्यावेळी तुम्हाला सबटास्क आणि त्याचे टू डूज हे दोन्हीही दिसून येतील. आपला ऑप्शन मास्टर कंप्लीट झालेला आहे. आता आपण लॉग्स बघणार आहोत. इथे लॉगिंग लॉग्स आहेत, म्हणजे तुमची टीम किती वाजता लॉग इन करत आहे ते तुम्हाला दिसून येईल. लॉग इन टाइम आणि अटेंडन्स टाइम हा दोन्हीही डिफरंट टाइम असणार आहे. याच सोबत तुमची टीम ज्यावेळी लॉग इन करत आहे त्यांचा डिव्हाइस आयडी काय आहे तेही तुम्हाला कळून येईल. त्यानंतर डिलिटेशन लॉग आहे, म्हणजे तुमच्या टीमने जेही क्लायंट्स किंवा टास्क किंवा बिल्स, कंप्लायन्स, एक्सपेन्सेस, फाईल, मल्टिपल ऑप्शन्स आहेत, ते जर डिलीट केले असतील तर ते तुम्हाला इथे दिसून येतील. त्यासाठी तुम्हाला डेट फ्रॉम टू डेट टू सिलेक्ट करायची आहे आणि क्लाउड बटनवर क्लिक करायचं आहे. आणि हा डेटा तुम्ही इथे कन्वर्ट डिटेल टू CSV मधून एक्सेल फॉर्मॅटमध्येही घेऊ शकता. ज्यावेळी तुम्ही डिटेल्सवर क्लिक करता त्यावेळी हा डेटा तुम्हाला व्ह्यू ही होतो. त्याच्यानंतर एक्सपोर्ट ऑप्शन अवेलेबल आहे. इथे तुम्हाला ज्या वर्षापासून तुम्ही जंकफूड यूज करणं चालू केलेलं आहे ते इयर टाईप करायचं आहे. फ्रॉम पिरियड क्वार्टर वनच ठेवायचं आहे. इथे तुम्हाला 2 इयर मध्ये करंट इयर टाकायचं आहे किंवा नेक्स्ट इयर पण तुम्ही टाकू शकता. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड बटनवर क्लिक करायचं आहे. सर्व डेटा किंवा सिलेक्टेड डेटा तुम्हाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर फाईल लिस्ट आहे. तुमची जी पण फाईल तुम्ही अपलोड केलेली आहे क्लायंट मधून किंवा सर्व्हिस लेवलवर किंवा टास्क लेवलवर, ती फाईलची लिस्ट इथे तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला इथे शॉर्टकट लिस्ट ऑप्शन पण अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर डेट्समध्ये ऍड झालेले शॉर्टकटची लिस्ट इथे मिळणार आहे. तुम्हाला इथे फक्त डेट सिलेक्ट करायची आहे आणि डेट सिलेक्ट झाल्यानंतर क्लाउड बटनवर प्लेस करायचं आहे. तुम्हाला
कोणत्या टास्क लेवलवर की क्लायंट लेवलवर ऍड झाला आहे ते कळून येतं. त्याचसोबत ती लिंक दिसून येते, लिंकचं नाव दिसून येतं आणि ती क्लायंट विजिबल आहे तेही मेन्शन होतं. याच्यानंतर तुमच्याकडे इंटिग्रेशन आहे, एपीआय की. जर तुम्हाला कोणताही डेटा पॉवर क्वेरी फॉर्मॅटमध्ये हवा असेल तर तुम्ही इथे एपीआय की क्रिएट करून घेऊ शकता. त्याचसोबत ग्लोबल सर्च ऑप्शन आहे. ग्लोबल सर्च म्हणजे जमकूच्या कोणत्याही पेजवर ना तुम्ही क्लायंट रिलेटेड जी इन्फॉर्मेशन सर्च करता त्यासाठी तुम्ही रिसेट इंडेक्स किंवा कोणत्याही क्लायंटला जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर तेही तुम्ही इथे यूज करू शकता. आता आपण ऑफिस मास्टर बघितलेलं आहे. याच्यानंतर आपण जाणार आहोत सेटिंगमध्ये. सेटिंगमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला टास्क रिलेटेड किंवा क्लायंट रिलेटेड वेगवेगळी इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही रिस्ट्रिक्शन टाकू शकता. जसं की एक्झाम्पल, सगळ्यात पहिले आपल्याकडे सेटिंगमध्ये आहे वर्क डन. म्हणजे हे वर्क डन कोणत्या तारखेपासून ऍड झालेलं आहे. जसं की इथे ऍड केलेलं आहे 1 Jan 2000, म्हणजे 1 Jan 2000च्या आधीचे कोणतेही वर्क डन इथे ऍड होणार नाही. नेक्स्ट आहे वर्क डन डे पास, म्हणजे किती दिवस आधीचे वर्क डन ऑफिसमध्ये ऍड झाले पाहिजेत. झिरोचा मिनिंग आहे अनलिमिटेड डेटचे वर्क डन इथे ऍड झाले पाहिजेत. जर तुम्ही इथे 1 ऍड करत असाल याचा अर्थ की तुम्ही करंट डे साठी फक्त वर्क डन ऍड करू शकता. जर इथे तुम्ही 2 डेज ऍड करत असाल तर याचा अर्थ करंट डे आणि येस्टरडे साठी तुम्ही वर्क डन ऍड करू शकता. नेक्स्ट आहे वर्क डन डेज फ्युचर. जर तुम्हाला फ्युचरचं वर्क डन ऍड करायचं असेल तेही तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर आहे अलाव वर्क डन इन कम्प्लिटेड टास्क. खूप वेळेला आपलं वर्क डन कम्प्लिटेड टास्क रिलेटेड असतं, तर ते तुम्ही मेन्शन करू शकतात की नाही त्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे. त्यानंतर आहे डिटेल वर्क डन, म्हणजेच जर तुम्हाला वर्क डन टाकताना ड्युरेशनच्या ऐवजी फ्रॉम टू टू वर्क डन टाकायचं असेल तर तुम्ही इथे मार्क करू शकता. याच्यामध्ये फ्रॉम टू टू चा मिनिंग आहे की 2 ते 3 वाजेपर्यंत, 3:05 ते 4:15 पर्यंत, 4:20 ते 5 पर्यंत, अशा रीतीने. आपल्याकडे वर्कडन टायमरचा ऑप्शनही अवेलेबल आहे. जर तुम्हाला ड्युरेशन किंवा फ्रॉम टू टू ऑप्शन नसेल यूज करायचा तर इथे टायमरही अवेलेबल आहे. पण टायमर हा फक्त स्टार्ट आणि स्टॉप या ऑप्शनमध्ये अवेलेबल असणार आहेत. तुम्हाला इथे वर्कडन डिस्क्रिप्शन मॅन्डेटरी आहे की नाही हे इथे मेन्शन करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे क्लायंट. आपल्याकडे क्लायंट ऍड करताना क्लायंट नंबर आणि क्लायंट आय डी असे 2 ऑप्शन येतात. क्लायंट नंबर हा कम्प्युटर जनरेटेड नंबर असतो, त्यामुळे तो आपण ऍड करू शकत नाही. पण क्लायंट आय डी हा कस्टमाइज नंबर असतो. खूप वेळेला मल्टिपल क्लायंटसाठी सेम आय डी असतो, तर तुम्ही तो क्लायंट आय डी तुम्हाला युनिक हवाय की नाही त्यासाठी तुम्ही इथे सेट करू शकतात. तसंच आपण ग्रुप लेवलवर बघू शकतो, म्हणजे ग्रुप आय डी हा युनिक हवा आहे की नाही हे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. काही फीचर्स जमकूमध्ये यूज होत नाही तर ते फीचर तुम्हाला ऍक्टिव्ह करावे लागतात. जसं की एक्झाम्पल सबटास्क आहे किंवा डॉक्युमेंट्स आहेत, एक्सपेन्स आहे. तर तुम्ही इथे ते मेन्शन करू शकतात की हा सबटास्क फीचर ऍक्टिव्ह करायचा आहे की नाही, डॉक्युमेंट फीचर ऍक्टिव्ह करायचा आहे की नाही. ज्यावेळी तुम्ही सबटास्क ऍक्टिव्ह करतात त्यावेळी तुम्हाला टास्कच्या डॅशबोर्डमध्ये सबटास्कचं ऑप्शन दिसून येतं. ज्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट आणि एक्सपेन्स ऍक्टिव्ह करतात त्यावेळी त्याचे सेपरेट टॅब्स तुम्हाला टास्कमध्ये दिसून येतात. नेक्स्ट आहे तुमच्याकडे बिलिंग. इथे बिल नंबर आहे. इथे तुम्हाला बिल नंबर युनिक हवे आहेत की नाही त्यासाठी ऑप्शन आहे, म्हणजे एकाच नंबरचे मल्टिपल बिल तुम्ही क्रिएट करू शकतात की नाही. इथे बिल आयटम्स आहेत. जर तुम्हाला इनव्हॉइस क्रिएट करताना टास्क लेवलवर बिल लाईन आयटम्स रेडी करायचे असेल तर तुम्ही ते क्रिएट करू शकता, किंवा तुम्हाला ते रेस्ट्रिक्ट करायचे असतील तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. इथे इनव्हॉइस बनवताना ते ग्रुप लेवलवर बनले पाहिजेत की फक्त क्लायंट लेवलवर बनले पाहिजेत तेही तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे ऑप्शन टू डू. इथे सगळ्यात पहिले ऑप्शन आहे अलाव कम्प्लिटिंग टास्क इफ टू डू इज नॉट कम्प्लिटेड. खूप वेळा आपल्याकडे जे टू डू असतात त्यांची प्रोसेस टास्क कम्प्लीट झाल्यानंतरची असते.
मग तोपर्यंत हा टास्क गोईंग ठेवायचा, कम्प्लिटेड करायचा, यासाठी तुम्ही इथे सेट करू शकतात. म्हणजेच टू डू कम्प्लीट झाला नसेल तरीही तुम्ही टास्क कम्प्लीट मार्क करू शकता असं. त्याच्यानंतर आहे सिलेक्ट टू डू वर्क फ्लो प्रायोरिटी. म्हणजे तुमचे जे टू डूज व्ह्यू होतात टास्क लेवलवर, त्यावेळी तुम्ही ते कॅटेगरी वाईज तुम्हाला व्ह्यू झाले पाहिजेत की सॉर्ट आउट नंबर वाईज व्ह्यू झाले पाहिजेत, ते तुम्ही चेक करू शकता. तुमच्याकडे नेक्स्ट ऑप्शन आहे सबटास्क. जसं टू डूज हे टास्क झाल्यानंतरसाठी तुम्ही वर्क करणार आहात, तसं तुम्ही सबटास्क सुद्धा टास्क कंप्लीट झाल्यानंतरसाठी वर्क करणार आहात. तर तोपर्यंत तुम्हाला टास्क गोईंग मोडवर ठेवायचा आहे की कंप्लीट करू शकतो, हे तुम्ही इथून सेट करू शकता. नंतर आहे अटेंडन्स. तुम्ही किती दिवसा आधीची अटेंडन्स मार्क करू शकता, ते डेज तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर आहे तुम्हाला डिसेबल अटेंडन्स टाइम एडिट. म्हणजे तुम्हाला सर्व्हर टाइम मेन्शन करायचा आहे की तुम्ही टाइम एडिट करू शकता, ते तुम्ही इथून सेट करू शकता. इथे एक्सपेन्स ऑप्शन आहे, जे तुमचे आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स आहेत ते तुम्ही किती दिवस आधीपर्यंतचे ऍड करू शकता, ते ऑप्शन इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट ऑप्शन आहे आपल्या सेटिंगमध्ये, तो म्हणजे बुलेटिन. ज्यावेळी बुलेटिनमध्ये काही इन्स्ट्रक्शन आपण टाकतो ते प्रत्येक युजरच्या होम पेजवर आपल्याला दिसून येतं. त्यासाठी तुम्हाला इथे एडिट बटनवर क्लिक करायचं आहे. तुमचे जे पण इन्स्ट्रक्शन आहेत ते इथे मेन्शन करायचे आहे आणि पुन्हा एडिट बटन क्लोज करायचं आहे. आणि क्लोज झाल्यानंतर तुम्ही जे पण चेंजेस केलेले असतील त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला अपडेट बटनवर क्लिक करायचं आहे. सेटिंगमध्ये जेही चेंजेस आपण करणार आहोत ते सगळ्या युजरसाठी किंवा पूर्ण जमकूसाठी ऍप्लिकेबल असणार आहेत. लास्ट टॅब आहे लायसन्सिंग. लायसन्सिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमच्या ऑफिसचा युनिक आय डी दिसून येईल. त्यानंतर तुम्ही किती युजर्स तुमच्याकडे ऍक्टिव्ह आहेत ते दिसून येतील. तुमची लायसन्स एक्सपायरी डेट इथे दिसून येईल. तुमच्याकडे जर फाईल अपलोड ऍक्टिव्ह आहे की नाही ते मेन्शन होईल. त्यानंतर तुमच्याकडे लोकेशन अटेंडन्स ऍक्टिव्ह आहे की नाही ते दिसून येईल. इथे बघू शकता तुमच्याकडे व्ह्यू टोटल स्टोरेज युसेज करून ऑप्शन आहे. म्हणजेच आतापर्यंत किती स्टोरेज तुम्ही यूज केलेलं आहे ते तुम्हाला दिसून येईल.